आता हे दोन्ही पण करतो, म्हणजे मला इथं जरा सोपं पडतं बोलायला, ते मला लांब असतं ना, हे सोपं होतं. पूर्वपक्ष म्हणलं होतं की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान राहणं संभवनीय नाही. आणि बरं, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान राहणं का संभवनीय नाही, तर त्याचं समाधान काय केलं की आत्मा हा कसा आहे, प्रकाश रूप आहे, म्हणजेच ज्ञानरूप आहे. जसं तमाच्या विरुद्ध कोण असतो, तर प्रकाश असतो. आणि म्हणून आत्मा हा जर प्रकाश रूप असेल तर त्याच्या ठिकाणी अज्ञान संभवनीय नाही. तर तुम्ही जर म्हणाल कधी कधी अज्ञान पण असतं, कधी कधी ज्ञान पण असेल, तर मग अज्ञान आणि ज्ञान या दोन्ही गोष्टी एका काळी एका ठिकाणी राहणं शक्य नाही. म्हणून जर असं म्हणाल तर आत्म्याच्या ठिकाणी कोणता दोष निर्माण होईल, तर सामान्य विशेष भाव असा दोष निर्माण होऊ शकतो, आणि हे सिद्धांताच्या विरुद्ध जाऊ शकतं असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलं होतं. म्हणून आत्म्याच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव राहणं संभवनीय नाही. मग आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव कधी राहतो, तर त्या आत्मस्वरूपाचं सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान असलं का मग राहतं, परंतु हे राहणं शक्य नाही. म्हणून आत्मस्वरूपाचा अज्ञान हेच त्याला कारण म्हटलं ना. जसं रज्जूवरती आपल्याला सर्पाचा भ्रम होतो, रज्जूवरती सर्पाचा भ्रम होण्याला कारण काय, तर रज्जूचं असणारं अज्ञान हेच सर्पाला काय कारण आहे. कारण जसं आपण विचारसागराच्या पहिल्या ओव्या जेव्हा पाहत असतो की जसं रज्जूच्या अज्ञानाने रज्जूवरती जगत भासतं, तसं परमात्म्याच्या अज्ञानाने परमात्म्यावरती जगत भासतं. अज्ञान हे काय त्याचं कारण असं सांगितलेलं आहे. ठीक आहे. म्हणून बंधाचा अध्यास आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असणं संभवनीय नाही, असा हा अनुवाद झाला. आता त्याचं समाधान करतात, पण ही शंका बरोबर नाही. कारण आत्मा स्वयंप्रकाश रूप आहे हे खरे, आत्मा स्वयंप्रकाश रूप आहे, याच्यामध्ये तीळ मात्र सुद्धा संशय घेण्याचं काही कारण आहे का, तर कारण नाही, हे खरे. पण त्याच्या ठिकाणी ज्ञान नाही असे नाही, अज्ञान आहेच. म्हणजे आता थोडक्यात लक्षात असं घ्यायचं की कोणाला विचार बरं, आत्मसाक्षी आहे, साक्षीच आत्मा आहे, आणि मी सच्चिदानंद रूप आहे, त्याच्यात काही काही लोक उत्तर देऊ शकतात की नाही, हो मी सच्चिदानंद रूप आत्मा आहे. आणि बाकीच्या काही लोकांना विचारा बरं, तर ते म्हणते ना, अहो हे तर मी पहिल्यांदाच असं ऐकतो की मी आत्मा सच्चिदानंद रूप वगैरे आहे, हे काय मला माहीत नाही. किती टक्के लोक तुम्हाला सापडतील असे? बरं, जे लोक मी आत्मा सच्चिदानंद रूप आहे तिथं आत्मा आहेच आहे, आणि ज्या लोकांना आत्मस्वरूपाच्या ठिकाणी माहीत नाही तिथं आत्मा नाही का? किंवा मी आत्मा सच्चिदानंद रूप नाही, हे कोणाच्या साह्याने म्हटलं की आत्मप्रकाशातच म्हटलं गेलं, आत्म्याच्या प्रकाशाचं साह्य झालं. आणि मी सच्चिदानंद रूप आहे हे आत्मप्रकाशाने प्रतिपादन करून सांगितलं, म्हणजे साह्य कशाच झालं, आत्मप्रकाशाचं साह्य झालं. पण एक म्हणतोय मी आत्मा सच्चिदानंद रूप आहे, आणि एक म्हणतोय मी आत्मा सच्चिदानंद रूप वगैरे मला माहीत सुद्धा नाहीये, असं म्हणतोय की नाही. जर उदाहरण घ्या की आपण आता आपल्या आत्म्याचं सामान्य आणि विशेष रूप पाहायचं ना, मग दोन मुद्दे असे लक्षात घ्या की आपण जेव्हा स्वप्न पडतं आपल्याला, किंवा स्वप्नरहित एक अवस्था असते तिला सुषुप्ती असं म्हटलं जातं. मग त्या हे झालं नाही तुमचं, हे महत्वाचं आहे. मग स्वप्नामध्ये सुषुप्तीमध्ये आपण जातो, सुषुप्ती आहे का सर्वांना माहिती? सुषुप्ती म्हणजे कोणती अवस्था, हे सोपं होऊन जाईल जरा. सुषुप्ती म्हणजे कोणती अवस्था? स्वप्नरहित असणारी जी अवस्था तिला गाढ निद्रा असं म्हटलं जातं, तिला सुषुप्ती म्हटलं जातं. जसं आता जागृती एक अवस्था, स्वप्न एक अवस्था, आणि सुषुप्ती एक अवस्था असते, बरोबर की नाही? मग आता आपण जागृतीमध्ये असतो तेव्हा ह्या ठिकाणी ज्ञान होण्याला काय काय सहाय्यक आहे बरं, पदार्थाचं ज्ञान व्हायला काय काय सहाय्यक आहे, तर ह्या ठिकाणी ज्ञानेंद्रिय पण आहेत का नाही, ह्या ठिकाणी ज्ञानेंद्रिय पण आहेत. आणि अंतकरण आहे का, अंतकरण पण आहेत. आणि त्याचं प्रकाशन करून देणारा आत्मा आहे का, तो पण आत्मा आहे. ठीक आहे ना. मग जेव्हा आपण स्वप्नामध्ये जातो तेव्हा स्वप्नामध्ये काय काय असतात, ज्ञानेंद्रिय असतात का आपली तिथं, ही व्यावहारिक ज्ञानेंद्रिय. पण अंतकरणामध्ये कल्पित निर्माण झालेले ज्ञानेंद्रिय आहेत का नाही, कर्मेंद्रिय आहे का नाही, प्राण आहे का नाही, म्हणजे अंतकरण तिथं आहे. आणि त्याचं प्रकाशन करणारा आत्मा आहे का नाही त्या ठिकाणी, तर तो आत्मा पण त्या ठिकाणी आहे. फक्त आता कोणतं नाही त्या ठिकाणी इंद्रिय, जी व्यावहारिक असणारी आहे ती मात्र नाही आहे, बरोबर की नाही. आता
नंतर आपण सुषुप्ती अवस्थेमध्ये जातो. त्यावेळेस सुद्धा काय नसतं त्या ठिकाणी, अंतःकरण मात्र नसतात आणि ज्ञानेंद्रिय वगैरे बाकीचे काही नसतात. पण तरी पण मी सुखाने झोपलो होतो आणि काही जाणत नव्हतो, असं आपण जागा झाल्यावर म्हणतो की नाही. आणि आता हे आपण जेव्हा असं म्हणतो तेव्हा आपल्याला अनुभूती येते, आपल्याला त्याची स्मृती होती. आता हे स्मृती जेव्हा होती ती पूर्व अनुभवाची होते का नाही, किंवा एखादी वस्तू कधी पाहिलीच नाही आणि त्याचा मला अनुभव आहे, असं कोणीतरी म्हणू शकतो का? की मी कधी पाहिलं नाही, मी कधी त्याचा अनुभव सुद्धा घेतला नाही, पण त्याची मला मात्र स्मृती होती, असं एक कोणीतरी उत्तर देऊ शकतं का याचं? आणि मग तुम्ही कसं काय म्हणता मी सुखाने झोपलो होतो काही जाणत नाही? याचा अर्थ तुम्हाला स्मृती होती ना. काय होती? मी सुखाने झोपलो होतो आणि काही जाणत नव्हतो, असं सुषुप्तीमध्ये म्हणता की नाही. म्हणजे स्वप्न नाही, स्वप्नातलं एक सुद्धा चित्र पाहिलं नाही, पण मी मात्र सुखाने झोपलो होतो, मला काही कळलं नाही, असं म्हणता की नाही. मग याचा अर्थ असा होतो की ते सुख झालं तुम्हाला, तर ते अंतःकरणवृत्तीच्या सापेक्ष झालं का? बरं, ज्ञान होण्याकरता त्रिपुटीची तर आवश्यकता आहे का नाही? त्रिपुटी माहिती आहे तुम्हाला? ध्याता ध्यान आणि ध्येय, ज्ञाता ज्ञान आणि ने, प्रमाता प्रमाण आणि प्रमेय, हे त्रिपुटी माहिती आहे का नाही तुम्हाला? हे माहिती आहे त्या ठिकाणी. मग आता स्वप्नामध्ये पण त्रिपुटी होती आणि जागृतीमध्ये आता त्रिपुटी आहेच का नाही? प्रमाता प्रमाण आणि प्रमेय हे त्रिपुटी तुमच्या लक्षात येते का? प्रमाता म्हणजे कोण? पाहणार. आणि प्रमाण म्हणजे काय? ज्याच्या साहाय्याने पाहणार ते. आणि प्रमाता झालं, प्रमाण झालं, आणि प्रमेय म्हणजे काय? जी वस्तू आहे तिला प्रमेय असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता हे जागृतीमध्ये आपल्याला समजा एखादा घट पाहायचं झालं, तर घट पाहत असताना अंतःकरणातलं चैतन्य, बरोबर की नाही, आणि मग नंतर अंतःकरणाची वृत्ती डोळ्याच्या माध्यमातून बाहेर येते, नंतर ती घाटापर्यंत जाते, बरोबर की नाही. मग जसं तळ्यातलं पाणी, पाटाचं पाणी आणि आळ्याचं पाणी, बरोबर आहे की नाही, हे जसं त्रिपुटी कळाले की नाही, तसं आता स्वप्नामध्ये पण त्रिपुटी आहे का नाही? स्वप्नामध्ये त्रिपुटी आहे का नाही? पहा बरं. स्वप्नामध्ये पण पदार्थ पाहतो का नाही त्या ठिकाणी? मग तिथं अंतःकरण आहे का नाही? आणि अंतःकरणातच त्या ठिकाणी होणारी ती सगळी ही स्वप्नाची विचित्रच आहे ना, आहे का नाही? आणि तिथं ज्ञान होतं का नाही? तिथं पण ज्ञान होत असतं. पण सुषुप्ती अवस्थेमध्ये गेल्याच्या नंतर तिथं अंतःकरण तर नसतं आणि ज्ञान तर आपल्याला होत असतं. मग हे कसं काय ज्ञान होतं बरं आपल्याला? आपल्याला स्मृती होती कशी काय होती बरं आपल्याला? तिथं कोणती वृत्ती मानाय पाहिजे? तिथं अंतःकरण वृत्ती मानाय पाहिजे का अविद्या वृत्ती मानाय पाहिजे? अविद्या वृत्ती मानली पाहिजे, बरोबर आहे की नाही. म्हणजे दिसते आपल्याला, पण जसं आहे तसं नाही दिसता, विपरीत दिसते, बरोबर आहे की नाही. तिथं काय म्हणायचं? आता हे आकाश आहे का नाही तुम्हाला? आकाशाला काय रूप आहे का? तरी पण आकाश तुम्हाला निळं दिसतंय का नाही? मग इथं आता अंतःकरणाची वृत्ती मानायची का? मग पदार्थ जसा आहे तसं जाणलं तर अंतःकरणाची वृत्तीनं तो जसा आहे तसं जाणू शकतो. परंतु त्याच्याहून विपरीत दिसला तर आकाश निळं आहे, तर इथं कोणती वृत्ती मानायची? अंतःकरण वृत्ती न मानता इथं अविद्या वृत्ती मानायची. अंतःकरण वृत्ती कधी मानायची? जेव्हा ते ज्ञान यथार्थ ज्ञान नसतं, तेव्हा त्याला कोणतं ज्ञान मानायचं? ओंकार महाराज. यथार्थ ज्ञान असतं तेव्हा त्याला कोणतं ज्ञान म्हणायचं? प्रमाज्ञान म्हणायचं, आहे का नाही? प्रमा म्हणायचं. काही प्रमा असतात, काही अप्रमा असतात, आहे का नाही. आता अप्रमा, यथार्थ, यथार्थ अप्रमा आणि अयथार्थ अप्रमा, आहे का नाही. असे दोन्ही ज्ञान त्या ठिकाणी. जाऊ द्या, तो मुद्दा नाही. मग सुषुप्तीमध्ये मी सुखाने झोपलो आणि काही जाणत नव्हतो, म्हणजे सुखाचा पण त्याला अनुभव आहे का नाही, आणि काही जाणत नाही तो पण त्याला अनुभव आहे का नाही. मग इथं सामान्य आणि विशेष दोन्ही पण त्याला अनुभव आले का नाही? सामान्य आणि विशेष मग आत्मस्वरूपानेच त्याचं प्रकाशन केलं का नाही? मग त्या अर्थी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेष आहेत का नाही भाऊ? ते ठिकाणी निर्माण होऊ शकतात, हे सिद्ध झालं का नाही? आणि अनुभवाने पण सिद्ध झालं की नाही? अनुभवाने सिद्ध झालं. बघा, हे खरे, पण त्याच्या ठिकाणी अज्ञान नाही असे नाही. अज्ञान आहेच, पण त्याचा तो प्रकाश म्हणजे ज्ञान, शास्त्रात ज्याला सामान्य ज्ञान म्हणतात. पण त्याचं जे ज्ञान आहे का नाही, ज्ञान, आता आपल्याला प्रत्येक घट पट बोलणं चालणं उठणं बसणं प्रत्येक वस्तूचं ज्ञान आहे का नाही?
ज्ञान आहे का नाही. तर त्याला शास्त्रामध्ये काय म्हणतात, सामान्य ज्ञान असं त्या ठिकाणी म्हणतात. 7व्या अध्यायामध्ये काय ओवे आलेले आहे, कोणाला बघा पाठ सापडत असेल तर 7व्या अध्यायातल्या येर प्रपंच हे विज्ञान आहे का नाही, तेच सत्यबुद्धी ते अज्ञान, अशा ओव्या बघा. त्या ओव्या जैसे नाव तेरी टेकता काय अशा जाऊ द्या, कोणाला सापडलं तर पहा, त्याच्यामध्ये पण हा मुद्दा उपस्थित झालेला आहे. ते आत्म्याच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाचे विरोधी नाही. आता ते सामान्य ज्ञान आहे का नाही, ते आत्मस्वरूपाच्या अज्ञानाच्या विरोधी आहे का सामान्य ज्ञान? सामान्य ज्ञान हे आत्मस्वरूपाच्या कधीच विरोधी नसतं. उलट ते अज्ञानाला काय असतं, सहाय्यक असतं. अज्ञानाला काय असतं, सामान्य ज्ञान लोकांना आहे का नाही, आता सगळ्याला सामान्य ज्ञान आहे. आणि ते कोणाला विरोध करतं का? उलट ते म्हणतात खावे ल्यावे बरे सदैव सुखी असावे, काही बघा आहे का, कोणाला आठवतं का? खावे ल्यावे बरे असावे सुखी सदैव सुखी, हेचे हाव करी संसारी. म्हणजे मस्तपैकी खायचं राहायचं आनंदाने आहे का नाही. आणि दुसऱ्याला सुद्धा तसंच राहायला सांगतात. ते म्हणतात का तुम्ही पारमार्थ वगैरे करा किंवा जीवनातून मुक्त व्हा. तो का म्हणे जाय धरून या वेगळी हृदया माझे, तुम्ही पटकन हे भगवंताचं नाम हृदयामध्ये धरून पटकन मुक्त व्हा, असं कोणी म्हणतं का तुम्हाला? नाही. अहो काय करायचं, वय झालं ना आपलं, 60 आता 60 झाले ना, मग तिथून पुढे आपल्याला काय करायचं, पारमार्थच करायचं आहे का नाही. आता मस्त खाऊन पिऊन घ्या असं लोक म्हणतात की नाही. याचा अर्थ हे ज्ञान कोणतं आहे, सामान्य ज्ञान आहे का विशेष ज्ञान आहे? सामान्य. आणि तो मला जर तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, अहो मोक्ष तर आता ह्याची दे याची डोळा, भोगमुक्तीचा सोहळा, परत आपल्याला प्राण राहतात की नाही, परत आपण जगतो वाचतो की नाही, असं जर म्हणत असेल तर त्याचं ज्ञान कोणतं आहे, सामान्य आहे का विशेष आहे? ते विशेष ज्ञान आहे. आणि आहे का नाही. आणि तो काय म्हणतोय, उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरनाथा, भावे चरणे ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माची आता तरी, आता उघडे डोळे जरी अद्यापन कळे. आता जर डोळे उघडले नाही, कळलं नाही आहे का नाही, जर आता उघडे डोळे जरी अद्यापन कळे, तरी मातीच्या खोळे दगड आला पोटाशी, आईच्या पोटाला हा दगड आला म्हणे, असं तो म्हणतो की नाही. म्हणजे तो वारंवार सावध करतो नाही. त्याची भांडणं सुद्धा कशासाठी असतात, याच्यासाठीच असतं का तुम्ही जागं व्हा. संसार होणार आहे, बाकीच्या गोष्टी होणार आहे, पहिल्यांदा हे करून घ्या. हे करून झालं ना, मग तेच करायचं, कारण तुम्ही द्यायला आलेत का नाही. मग दुसरं काय करणार आहे, तुम्ही हेच करणार आहे ना. पण आता सगळ्यात आधी काय करून घ्या, ज्ञान प्राप्त करून घ्या. अशी संतांची तळमळ असते का नाही. मग त्यांचं ज्ञान कोणतं असतं, ते विशेष अशा प्रकारचं ज्ञान असतं. आणि आपण म्हणतो जाऊ द्या, होईल होईल पारमार्थ, होईल पारमार्थ आहे का नाही. मग ते संसाराला काही बाधक असतं का? उलट हे सामान्य ज्ञान संसाराला काय असतं, साधक असतं. हे सोप्या पद्धतीने कळतं ना आपल्याला. ठीक आहे. ते आत्म्याच्या ठिकाणी असणारे अज्ञानाचे विरोधी नाही. जर विरोधी असते तर सुषुप्तीमध्ये म्हणजे झोपेत मी काही जाणत नव्हतो, अशी जी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाची प्रतीती येते ती आली नसती. बघा, प्रश्न करून घ्या ओंकार महाराज, काय प्रश्न करणार इथं सांगा बरं. आता वाचा चांगलं परत. अशी जी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रतीती अज्ञानाची प्रतीती येते ती आली नसती. कशात, सुषुप्तीमध्ये. मी काही जाणत नव्हतो, मी सुखाने झोपलो होतो आणि काही जाणत नव्हतं, असं पूर्णपणे घ्यायचं, बरोबर की नाही. अशी जी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रतीती येते ती आली नसती. त्या प्रतीतीवरून अज्ञान आत्मस्वरूपाचा आत्मस्वरूप ज्ञानाचा विषय आहे असे ठरते, आहे का नाही. मग आत्मस्वरूपाच्या विरोधी आहे का सामान्य ज्ञान? उलट आत्मस्वरूपाला ते काय आहे, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सामान्य ज्ञान विरोधी नाही, उलट त्याला बाधक नसून ते कसं आहे, साधक आहे. अज्ञान हे सामान्य ज्ञान आहे का नाही, हे सामान्य ज्ञान अज्ञानाला साधक आहे का बाधक आहे? सामान्य ज्ञान अज्ञानाला साधक झालं का बाधक झालं? साधक झालं. आणि विशेष ज्ञान हे अज्ञानाला साधक आहे का बाधक आहे? बाधक आहे. ते काय करतं, अज्ञानाची निवृत्ती करून टाकतं. आणि जेव्हा सामान्य ज्ञान असतं, उलट ते काय करतं, अज्ञान वाढवत राहतं. सामान्य ज्ञान असतं ना मनुष्याच्या ठिकाणी,
तो काय म्हणतो, जसं तुकोबरा म्हणते की नाही, हित नाही ठावे जननी जनका, दावीला लौकिका चारती ही. आईबापाला हित कळतं का? कारण त्यांचंच त्यांना हित कळत नाही, त्यांचं त्यांना हित कळत नाही. ते लेकराचं हित करतील का? ते नाही म्हणते. उलट ते काय, बाळ जर देवळाशी जात असेल तर ते जाऊन बाळाला म्हणतो तू देवळाला जाऊ नको, देवाचं दर्शन घेऊ नको, तिथं काय बागुला असतो तो लोकाला घेऊन जात असतो, असं त्याला सांगत असतो. कोण? सामान्य लोक सांगत असतात, बरोबर की नाही? मग ते अज्ञानाचे विरोधी आहे का? उलट अज्ञान वाढवतात ते. अविद्या वाढवी आपले मत, अशा पद्धतीनं ते अज्ञान वाढतं, बरोबर आहे की नाही? म्हणून असे ठरते सुषुप्तीकालीन अज्ञानाचे प्रत्यक्ष ज्ञान आहे. आता सुषुप्तीचा काळ असतो की नाही, गाढ झोप निद्रा चांगली आहे का नाही, त्या काळामध्ये अज्ञानाचे प्रत्यक्ष ज्ञान आहे का नाही? अज्ञान आहे का नाही? मी काही जाणत नाही, बरोबर आहे की नाही? हे त्या ठिकाणी अज्ञान आहे का नाही? हे आहेच. म्हणून जागृतीत अज्ञानाची व सुखाची स्मृती होते. म्हणून जागृतीमध्ये मी काही जाणत नव्हतो, बरोबर आहे का नाही? ही अज्ञानाची स्मृती हे कधी झाली त्याला? सुषुप्तीमध्ये त्याला सांगता आली का? सुषुप्तीमध्ये सांगता आली नाही, पण जागृती आली तेव्हा सांगता आली की नाही? खोल पाण्यामध्ये एकाचं घड्याळ पाण्यामध्ये पडलं आणि काढण्यासाठी एक जण दुसरा खाली 10 परस विहिरीत 10 परसापर्यंत पाणी होतं, एवढं पाण्यामध्ये गेला आणि तिथं नियम केला का म्हणले जिथं घड्याळ सापडेल तिथूनच मला आवाज द्यायचा, आरोळी द्यायची, मला घड्याळ सापडलं. आता खाली तळायला गेला आणि त्याला घड्याळ सापडलं, तिथून त्याला आरोळ देता येईल का? पण त्याला घड्याळ सापडलं तिथं तो आनंद झाला का नाही? झाला, बरोबर आहे का नाही? पण त्याला तिथं आता तो उच्चार करून सांगता येतो का? जेव्हा तो वरती काठावा आला तेव्हा मग मात्र सांगायला नाही, अहो जिथं मला घड्याळ सापडलं ना, बराच वेळ शोधलं मी, पण जेव्हा सापडलं ना इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, पण काय सांगावं आता सांगताच येत नव्हता. मग तो सुषुप्तीत सांगता येईल का आनंद सुखाचा किंवा दुःखाचा, अज्ञानाचा? सांगता येणार नाही. कारण तिथं सांगण्याकरता अंतःकरणाची वृत्ती तर पाहिजे का नाही? पण तिथं असते का ती वृत्ती अंतःकरणाची? नसतीच वृत्ती, तिथं प्रगट करता येत नाही, आहे का नाही? आणि जागृतीमध्ये आल्याच्या नंतर ती प्रगट होती, पण तिथं आता अंतःकरणाची वृत्ती होती का अविद्या वृत्ती होती? बघा, अविद्या वृत्ती होती. कारण स्मृती हे पूर्व अनुभवाची असते आणि त्रिपोटी वाचून तर ज्ञान होत नाही, त्रिपोटी तिथं असायलाच पाहिजे. मग तिथं आत्मा होता, तिथं अविद्या वृत्ती होती आणि म्हणून तिथं काय होते, विषय होते. फक्त त्याला प्रगट करताना जागृतीमध्ये यावं लागलं, ठीक आहे ना? सुषुप्तीकालीन अज्ञानाचे प्रत्यक्ष ज्ञान आहे, म्हणूनच जागृतीत अज्ञानाची व सुखाची स्मृती होते. स्मृती पूर्वानुभव वाचून केव्हाही होत नाही, असा नियम आहे. बघा आता आता इथं हा एक प्रश्न करायचा ओंकार महाराज, स्मृती जी असते की नाही ही कशी असते हे सांगायचं त्या ठिकाणी, ठीक आहे ना? तुम्हाला जर पूर्वीचा जर अनुभव नसेल, पूर्वी कधी साप जर पाहिला नसेल, बरोबर आहे का नाही, त्याचा अनुभव नसेल, तर तुम्ही नवीन जर कधी साप जर तुम्हाला दिसला, तुम्ही घेऊन गळ्यामध्ये फिराल, बरोबर आहे की नाही? पण तुम्हाला कळलं की हा साप विषारी आहे, याच्या जवळ जाणं चांगलं नाहीये, असं तुम्हाला कळलं, तर तुम्ही सापाच्या जवळ जाल का? नाही जवळ जाणार. म्हणजे तुम्हाला त्याची काय अनुभव, त्याचा तुम्हाला चांगल्या प्रकारचा अनुभव आहे. मग पूर्वी कधीतरी पाहिलं पाहिजे आणि त्याचा अनुभव असला पाहिजे. ज्याला जर पूर्वीचं, आता लहान बालक असते, एकदम लहान बाळ, त्याच्यापाशी साप सोडा बरं, त्याला भीती वाटेल का त्याची? त्याला वाटणार नाही ना. का वाटणार नाही बरं? ते नुकतंच जन्माला आलं त्याच्यापाशी साप तुळत, त्याला काय भीती वगैरे काय कळेल का? काही कळणारच नाही त्याला, बरोबर आहे का नाही? हा, अगदी तसंच आहे. मग स्मृती जी असते की नाही, तो पदार्थ कधीतरी आधी पाहिला पाहिजे, त्याचा अनुभव आला पाहिजे, आणि अनुभव आला की तो अनुभव त्याचा काय होतं, कधीतरी अग्नीत पाय पोळला आपला, ऐक नाही, आणि नंतर आपल्याला जर अग्नी दिसला तर त्याच्यामध्ये पाय आपण घालणार नाही. का घालणार नाही? कारण माहिती आहे मागच्या वेळेस पाय पोळला होता, आता परत पाय ठेवला तर परत पोळल. म्हणजे ही स्मृती त्याला आहे. ती कधीची आहे? पाय पोळल्याच्या नंतर का पाय पोळला होता आधीच? पाय आधीच पोळला होता, त्याची त्याला काय असते, स्मृती असते, ठीक आहे ना? असा नियम आहे. यावरून सुषुप्तीमध्ये सुखाची आणि अज्ञानाची जी प्रत्यक्ष प्रतीती होते त्याची जागृतीत स्मृती होते, ऐक नाही? आता यामुळे काय होतं, सुषुप्ती अवस्थेमध्ये, गाढ अवस्थेमध्ये सुखाची आणि अज्ञानाची हे लक्षात आलं का पूर्णपणे? काय शब्द वापरला त्या ठिकाणी सांगा बरं?
तुम्हाला सुषुप्तीमध्ये सुख झालं का दुःख झालं? आणि मग तुम्ही जागृतीत कसे म्हणले मी सुखाने झोपलो होतो? हा, पण तुम्ही असं म्हणलं का मी आता त्या सुषुप्तीमध्ये गेलो, मी भावना रहित होतो, असं म्हटले का मी सुखाने झोपलो होतो, आज बरी झोप झाली, आज काय डोक्याला खटखट नाही, स्वप्न सुद्धा नाही पडलं, मस्त सुखाने झोपलो होतो, असं स्वाभाविकपणे मनुष्य म्हणतोय की नाही? हम्म. 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 ऐका, आण, ऐका ना, आम्हाला, मला असं म्हणायचंय, बोला. ब- हो. आहे. आता 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 ऐका जरा 2 मिनिटं. मी सुखाने झोपलो होतो, हे वृत्तीमध्ये आपल्याला अनुभव येतो, ही जागृतीमध्ये आपण प्रगट करतो. मी सुखाने झोपलो होतो, हे सुख कधी प्रतिथेला येतं माहिती आहे का? जेव्हा हे सगळं संपतं की नाही, हे सगळं संपतं की नाही, तेव्हाच मनुष्य सुखी होतो की नाही? जेव्हा हे तुका म्हणे लटके पायी सांडे देह अभिमान, जेव्हा हे लटकं सगळं संपून जातं, त्यावेळेस ते आपल्याला लटकं होतं, म्हणजे खोटं होतं. ते खोटं गेल्याच्या नंतर खरं शिल्लक राहतं. ते खरं सुखरूप असतं का दुःखरूप असतं? सांगा आता. रज्जुवरला सर्प आपल्याला दुःख देतो की नाही? मग रज्जुवरला सर्प आपल्याला दुःख देतो, पण एकदा त्या रज्जूचं ज्ञान झाल्याच्या नंतर ती रज्जू आपल्याला दुःख देते का सुख देते? सांगा बरं. रज्जू म्हणजे दोरी. दोरी आपल्याला दुःख देईल का? दोरीपासून काही त्रास आहे का आपल्याला? नाही. बरोबर आहे का नाही? दोरी कामाची आहे, दोरी चांगलीच आहे, पण दोरीवर भासलेला सर्प हा दुःखरूप असतो. तसं हा आत्मा सुखरूप आहे का दुःखरूप आहे? सांगा बरं. सुखरूप आहे. आणि आत्मा सुखरूप आहे, पण ह्या सुखरूप आत्म्याचं आपल्याला भान का होत नाही बरं?
रूप आत्म्याचा आपल्याला भान का होत नाही, अनुभव का येत नाही? त्याचं ज्ञान विशेष आणि बाकीच्या पदार्थाचं विशेष ज्ञान असतं की नाही, ते विशेष ज्ञान पण संपून गेलेले आता बाकीच्या पदार्थाचं. आता कशाचं ज्ञान राहणार तुला? सुषुप्तीमध्ये बाकीचे पदार्थ आहेत का ज्ञान करायला? नाही. मग आता ज्या आत्म्याचं ज्ञान व्हायचं, तो आत्म्याचं ज्ञान कसं होणार आहे? होणारे आता अविद्या वृत्तीनंच होणार आहे. बरोबर आहे का नाही? त्रिपुटी सहित ज्ञान होत नाही, हे तर मान्य आहे का नाही आपल्याला? ज्ञान आहेचे. त्रिपुटीसाठी आपण ज्ञान म्हणजे विषय आहे का नाही, त्याच्यासाठी वृत्ती आणि त्याचं प्रकाशन करणारा आत्मा इथं सुषुप्तीमध्ये मानलाच का नाही आपण? मांडला. मग आता बाकीचा विषय तर नाहीच आहे. काही स्वप्न चित्र वगैरे पाहिलं का? काहीच नाही पाहिलं. म्हणजे संसार संपलेला आहे. आता राहिलाय कोणत्या ठिकाणी? फक्त आत्मा आणि अविद्या वृत्ती राहिली. मग त्या अविद्या वृत्तीनं आत्म्याचं सुख प्रकाशन होईल का दुःखाचं प्रकाशन होईल? आता सांगा. आता सुखाचंच प्रकाशन होईल ना, कारण बाकीचं जर एखादा स्वप्नात जर एखादा घोडा गाडो काहीतरी पाहिलं असलं तर मग त्याचं प्रकाशन झालं असतं. बरोबर आहे की नाही? म्हणून त्याचं प्रकाशन सुषुप्तीमध्ये होतं का? होतच नाही आणि होणारच नाही. बरोबर आहे की नाही? मग ज्याचं प्रकाशन व्हायचं आहे तो कोण आहे? आत्मा आहे. आणि आत्मा दुःखरूप आहे का? आत्मा उलट सर्व सुखाचे आगर बापरात्मध्ये हा सुखरूपच आहे का नाही? मग त्या सुखाचंच प्रकाशन होतं. म्हणून मी सुखाने झोपलो. पण गंमत अशी होते का अंतकरणाची वृत्ती त्याला जाणायला नव्हती, अविद्या वृत्ती त्याला जाणायला होती. म्हणून ते कोणतं ज्ञान होतं? अविद्या वृत्तीचं ज्ञान होतं. म्हणून काय म्हटलं? मी काही जाणत नव्हतो. असा सरळ मुद्दा आहे ना. असा सरळ मुद्दा आहे. मी काही जाणत नव्हतो याचा अर्थ काय? अविद्या वृत्तीचं कार्य होतं आणि मी सुखाने झोपलो होतो. हा अनुभव कशाचा आहे? आत्मस्वरूपाचा असणारा अनुभव. बरोबर आहे का नाही? आणि ह्या आता याच्यामध्ये सांगा काय विशेषतः तुम्हाला काय वाटते का? हे ज्ञान असं फार एकदम विलक्षण ज्ञान झालं आणि आत्मामध्ये असं आनंदाचं एकदम वातावरण तयार झालं, असं आहे का? उलट जेव्हा आपल्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान होतं ना, सुख होतं ना, ते सुखच असतं एकदम सामान्य सुख असतं. ते सुख असं विशेष स्वरूपाचं वर्णन मात्र करून घेता येत नाही आणि त्याला सांगता सुद्धा येत नाही. आता सांगा बरं, हे सुख कसं झालं होतं बरं? एखादी पदार्थ खाल्ला, एखादी मिठाई वगैरे खाल्ली तर तुम्ही सांगताना फार गोड होतं असं वर्णन करून सांगता. तसं आता आत्मस्वरूपाचं जे सुख आहे याचं वर्णन करा बरं, कसं आहे ते? सांगा बरं, आत्मस्वरूपाचं सुख कसं आहे? काय काय असतं त्या सुख? ते ते सुखच असतं. ते सुखच मुळात अवर्णनीय असतं आणि जे अवर्णनीय सुख असतं ना, तेच आत्मस्वरूपाचं सुख असतं आणि या आत्मस्वरूपाच्या सुखालाच साधू संतांनी प्राप्त केलेलं असतं. म्हणून ते दुःख विवर्जित असतात आणि जे जे आपल्याला काहीतरी एकदम विशेष सुख मिळतं का नाही, आता हे विषय वाढत चालला पण तात्पुरतं लक्षात घ्या की आपल्याला समजा आता चौथ्या अध्याय तरंगामध्ये आपण त्याचा विचार करणार आहे. कधी कधी आपल्याला विशेष असं सुख मिळतं आणि आपण त्या सुखाच्या मागं लागतो, पण ते सुख खरं असतं का खोटं असतं? ते सुखच मुळात खोटं असतं. उदाहरण असं घ्या की आपल्याला एखादा मोबाईल घ्यायचं जर म्हटलं तर आपल्याला मोबाईल घ्यायचं म्हणलं आपण काय करतो? सतत विचार करतो, मला 2 पैसे कुठून येतील, 2 पैसे मी साठवून कसे ठेवेल आणि ते वाढल्याच्या नंतर मग मी मोबाईल कसा आणेल, असा तो विचार करतो की नाही? हा. आणि बरंच काळ जातो, वर्ष 6 महिने, गरीबाचे 2-2 वर्ष पण जाऊ शकतात, आहे का नाही? तर समजा 2 वर्ष त्याने पैसे साठवून साठवून चांगला मोबाईल जर घेतला आणि तो मोबाईल घरी आल्याच्या नंतर हे एक जण व्हिडिओ काढारे, फोटो वगैरे काढारे, आहे का नाही? त्याचं स्टेटस वगैरे तर सगळ्या पेपरला पण बातमी येत असेल कदाचित, एखाद्याची येत असेल, भाग्यवान असेल, आहे का नाही? मग तो पेपरला बातमी पाहतो, बघा मी मोबाईल घेतला, माझा मोबाईल, माझा माझा फोटो, माझा मोबाईल सगळं पेपरला. त्याला आनंद नाही होत का? तो आनंद होतो. मग हा आनंद त्याचा किती दिवस टिकतो बरं? सांगा आता. थोडे दिवस. म्हणजे याला काहीतरी मर्यादा आहे का नाही? याला मर्यादा आहे. आणि जो आनंद कोणताही विषय नाहीये, बघा ऐका बारकाईनं, जो आनंद मिळतो आपल्याला त्याच्यामध्ये कोणताही विषय नाही आणि विषय विवर्जित असा जो आनंद मिळतो, तो आनंद कधी नष्ट होतो का? सांगा बरं. मग मग आणि तुम्हाला तर आनंदाची आवश्यकता आहे. मग आता कोणता आनंद पाहिजे? एकदम असं ओढ्याला पाणी आलं पुरच गेला, वा वा काय ओढ्याला पाणी, आहे का नाही? आणि कधी कधी ते पूर गेल्याच्या नंतर एक नंतर सावकाश पाणी वाहत असतं. ते पाणी वर्षभर टिकत असतं आणि जे पाणी एकदम जोराच येतं ओघाने वाहून जातं
ते थोड्या काळापर्यंत असतं, दिसतं ना मोठं भरून दिसतं, पण ते साध्या थोड्या काळापुरतं असतं, आणि जे सामान्य पाणी असतं ते रेग्युलर असतं. तसं हा आत्मस्वरूपाचा जो आनंद असतो ना, एकदम सामान्य, हा शब्दात सुद्धा वर्णन होता येणार नाही. प्रेम नाही सांगता बोलता दाविता, अनुभव चित्ता चित्त जाणे. हा अनुभव कसा असतो, चित्ताला असतो, याचं मात्र कुठं वर्णन केलं जात नाही. हा परमानंदाचा विलक्षण आनंद असतो. ह्योच आनंद साधू संत भोगत असतात. आणि आपण कोणता आनंद भोगत असतो? नेसते काय म्हणतो आपण, ती नेसल तर लाखाची, नाहीतर उघडीच, असं म्हणतो की नाही आपण. तसं आपला आनंद कसा असतो, विषयाचा आनंद असतो, नेसल तर लाखाची. तर साधू संत ह्या विषयाच्या आनंदाला कधी भाळले जात नाही. हा सामान्य आनंद असतो ना, हा आनंद आत्मस्वरूपाचा असतो, आणि तो आनंद भोगतो. हा आनंद कुठे येतो अनुभूतीला आपल्याला? तर हा आनंद आपल्याला स्वप्नामध्ये, सुषुप्तीमध्ये येत असतो, बरोबर आहे की नाही? आणि ह्या आनंदाची, या उलट असं शास्त्र सांगतं की हा जर आनंद जर जीवाला झाला नाहीच, तर तो जीव जगू शकत नाही. उदाहरण देऊन सांगू तुम्हाला, उदाहरण सुद्धा पाठ असेल. एखाद्याला मोदी साहेबांनी सांगितल्या 2000च्या नोटा मागं काढल्या होत्या, त्या पण आता सोडून दे, तुझ्यासाठी मी 5000ची नोट, नाही हो गरीब आहे, तुझ्यासाठी 1,00,000चीच नोट तयार करतो. आणि कोणत्या देशात गेलं तर ह्या नोटाला फार महत्व आहे. 1,00,000ची नोट तयार केली. आणि काय नियम केला ओंकार महाराज? नियम काय केला होता? फक्त झोपायचं नाही. हा नियम केला. किती दिवस तो नोटा मोजल बरं? 1,00,000ची नोट आहे आता, तुम्ही सांगा, तुमची मर्यादा सांगा. आणि झोपेत जर, बरं झोपेत काय पैसे वगैरे आहे का? खाणं पिणं, उठणं बसणं, बोलणं भाषण काय आहे का? नाही, बरोबर आहे की नाही? आणि मग झोपेत काहीच नाही, तरी पण तुम्हाला झोप घेऊ वाटतील, पैसे ठेवू वाटतात. मग याचा अर्थ तुम्हाला अनुभव येतो की नाही, की पैशामध्ये सुख नसून खरं सुख कुठे आहे? तर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी खरं सुख आहे, बरोबर आहे की नाही? जेव्हा तुम्ही 10 दिवसाने का होईना झोपणार आहे, त्यावेळेस तुम्हाला स्वप्न तरी पडेल का? का तुम्ही सुषुप्तीत जाल? तुम्ही डायरेक्ट सुषुप्तीमध्ये जाल. आणि सुषुप्तीमध्ये कोणाचा अनुभव असतो, कोणाचं सुख असतं? तर आत्मस्वरूपाचं सुख त्या ठिकाणी असतं. परंतु मात्र त्या अविद्य वृत्तीला सुद्धा जाणता येत नाही. म्हणून मनुष्य काय म्हणतो, मी काही जाणत नव्हतो आणि सुखाने झोपलो होतो. हा अनुभव येतो की नाही? म्हणजे इथं सामान्य विशेष आलं की नाही, मी काही जाणत नव्हतं हे सामान्य, आणि मी सुखाने झोपलो होतो हे विशेष. मग सामान्य विशेष भाव आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे, हे सिद्ध झालं का नाही? हे सिद्ध झालं. ठीक आहे, ओंकार महाराज बरोबर आहे का? काय म्हणले मी? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव आहे ते ना, सामान्य विशेष भाव आहेत ना आत्मस्वरूपाच्या ठिकाणी, झाले ना आता सिद्ध. मी सुखाने झोपलो होतो काही जाणत नाही, मग सुखाने झोपलो होतो हा विशेष आहे ना, आणि मी काही जाणत नाही हे सामान्य आहेच ना, का नाहीये? लाकडामध्ये आग्ने आहेत का नाही? थोडक्यात सांगतो, आता वेळ होत आला. लाकडामध्ये आग्ने आहेत का नाही? मग जंगलात किती लाकडं आहे बरं, किती झाड आहे? मग प्रत्येक झाडामध्ये आग्ने आहे का नाही? बरं हाय. बरं ते लाकडं उन्हाळ्याच्या दिवसाला एकमेकामध्ये घासतात की नाही? आणि वारा जर सुटला तर लाकडं पेटतील का नाही? पेटतात ना, उलट अख्खं जंगल अग्नी निर्माण होऊन सगळे जंगल पेटून जाईल का नाही? बरं, जसं माऊली माहिती का नाही, काष्टे काष्ट मथिजे तेथे आणि वनी एक उपजे, तो काष्ट जात जाळेजे प्रज्वलिनी. जर तो काष्टातला अग्नी जर भडकला तर सगळ्या अग्नीला, सगळ्या जंगलाला पेटून घालीन का नाही? सगळे जंगल अशा पद्धतीने पेटून नष्ट करू शकतो कोण? अग्नी. पण आता काष्टामध्ये अग्नी आहे, दिसतो का सांगा बरं? आपण घरामध्ये चुलीला लाकड आणून ठेवतो का नाही? त्याने घर पेटतं का? त्याने घर पेटत नाही. मग अग्नी आहे, पण त्या अग्नीचं आता सामान्य रूप आहे का विशेष रूप आहे? सांगा बरं. हा. आणि जर लाकडावर लाकूड घासलं आणि ते लाकूड पेटलं, त्याच्यातला अग्नी प्रगट झाला का नाही? मग आता तो अग्नी प्रगट झाला, तो बाकीच्याला सगळ्याला जाळीन का नाही? तो सगळ्याला अशा पद्धतीनं काय करू शकतो? जाळू शकतो. माचीच्या काड्या आपल्या घरी आहे का नाही? माचीस आहे का नाही? मग माचीस आतमध्ये काड्या एकमेकाला लागूनच आहेत का नाही? फक्त काय ओढायची फक्त बाकी राहिलेली. ओढल्याच्या नंतर सगळ्याला जाळायला किती वेळ लागेल? मग जेव्हा त्या माचीच्या काड्यापेटीमध्ये असतात, तेव्हा त्याच्यात अग्नी आहे का नाही? तर अग्नी आहे, पण तो कसा आहे? सामान्य रूपाने आहे, आहे का नाही? आणि जेव्हा तो प्रज्वलित होतो तेव्हा तो कसा होतो? विशेष रूपाने होत असतो.
बरोबर की नाही? मुद्दा लक्षात आला? हम्म. हो, ज्ञानच झालं ना. सामान्य पण ज्ञान आणि विशेष पण हे ज्ञानच आहे ना. हे ज्ञानच सांगायचं. अहो, भावालाच आपण ज्ञानाचा अर्थ घेतला. सामान्य विशेष भाव रहित म्हणजे काय? ज्ञानाच्या सापेक्ष विचार घेतला. सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञान. हा, मग हो दे ना. हा, याच्यामध्ये ना हा, बोला. हा 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 ज्ञान शब्द घ्यायला पाहिजे होतं. ते भाव सामान्य विशेष ज्ञान घ्यायला पाहिजे होतं, हे की नाही? ज्ञान शब्द घ्यायचा होता. आता पाठात हे पण रेकॉर्डिंग झालं. हे पण रेकॉर्डिंग झालं. अहो, मी जाधव बाबांचे पाठ ऐकवतो ना, त्यांचं पण असं कधी कधी होतं, पण तेव्हा त्यात बोलत चला. उलट हे असं झालं ना, म्हणजे याच्यातून त्यांचं समाधान होऊन जातं, चुकीचं होत नाही. हम्म. हा हा, पण भाऊ सुद्धा ज्ञानाच्या सापेक्षच आहे का नाही? हा, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये ज्ञान पण आपण जुळून घ्यायचं. मग ज्ञान आलं का ते सारं आत्म्याच्या सापेक्षच येत असतं. ठीक आहे, चला खाली. हम्म. सुरुवातीला सुरुवातीला सातवा अध्याय सुरू होतो ना, सुरुवातीलाच काय ओव्या आहे बघा बरं, कोणी आहे का ओव्या सांगणार? ओव्या, येर प्रपंच हे विज्ञान, ते तर सत्य बुद्धी अज्ञान हे जाण. त्या ओव्या बघा. ती नावेचं उदाहरण, जशी नाव एकदा तीराला टेकल्याच्या नंतर मग ती हालत नाही वगैरे, तसं एकदा ज्ञान झाल्याच्या नंतर मग ते दृढ अपरोक्ष ज्ञान होतं, असं वर्णन त्याच्यामध्ये. हा, प्रस्तावनेचे जवळबेस टिकल्यासाठी. हा, टिकल्यासाठी परत वाच, व्यवस्थित वाच, मला ऐकू द्यायला. ज्ञानाची वेळ. मग ज्ञान होतं का नाही त्यावेळेला? तेव्हा त्याला जाणीव तरी राहते का? किंवा जाणीवेचे डोळे सुद्धा झाकले जातात की नाही? जाणीवेचे डोळे जेव्हा ज्ञान होतं तेव्हा जाणीव कोणती राहत नाही, जाणीवेचे डोळे सुद्धा झाकले जातात. जैशी तिरी नाव न डळे टिकल्यासाठी. एकदा तीराला नाव आणि खिटली जाऊन एकदा टिकली नाव, तर तिथं हालचाल होते का? तिथं हालचाल मात्र होत नाही. जे मनाचे मन पण गेले, बोलाचे बोल पण ठेले, जे इंद्रिय विसरले विषय सांगू, अशा बऱ्याच काही ओव्या आहेत. प्रवृत्ती पांगोळ झाली, तर्काची दिठी गेली, अशा अशा पण ओव्या चौथ्या अध्यायामध्ये आहे, सातव्या अध्यायामध्ये पण आहे. बरोबर की नाही? हे प्रस्तावनेचे ओव्या आहेत त्या ठिकाणी. हम्म. हा हा, ती बरोबर. आता आपलं सातवा अध्याय झालेला आहे ना, असं थोडं पटकन आता खाली घेऊ आणि मग उद्याचा बाकीचा मुद्दा. आता याच्यामध्ये सगळा असा विशेष अशा स्वरूपाचे मुद्दे येणार आहे. थोडं आता 2 मिनटं ऐका, थांबून घेऊ आपण. यावरून सुषुप्तीमध्ये सुखाची व अज्ञानाची जी प्रतीती होते, त्याचीच जागृतीमध्ये स्मृती होते. जागृती सुखाचे आणि अज्ञानाचे प्रत्यक्ष ज्ञान नाही. आता जागृतीमध्ये सुखाचं किंवा अज्ञानाचं प्रत्यक्ष ज्ञान आहे का? प्रत्यक्ष ज्ञान नाही. आणि ते झाले कुठं तुम्हाला ज्ञान? हे मी सुखाने झोपलो होतो काही जाणत नाही, हे ज्ञान कुठले? कोणत्या अवस्थेतले? सुषुप्तीच्या आहे की नाही? आणि त्या सुषुप्ती अवस्थेची काय स्मृती आहे. आणि स्मृती हे कशी असते बरं? पूर्व अनुभवाची असते. पूर्व अनुभवातून स्मृती मात्र होत नाही. आणि जो पदार्थ पाहिलेला असतो, ज्याचा अनुभव घेतला असतो, त्याचंच ज्ञान होतं, अन्याचं मात्र होणं शक्य नाही. हे पण लक्षात घ्या. ठीक आहे. जागृतीत सुखाचे आणि अज्ञानाचे प्रत्यक्ष ज्ञान नाही. जागृतीत ज्ञानाची साधने तर अंतकरण किंवा इंद्रिय आहेत. आता जागृतीमध्ये ज्ञानाची साधनं कोणतं आहे? एक अंतकरण आहे आणि एक अंतकरण आणि असणारी इंद्रिय, आणि त्याचं प्रकाशन करणारा कोण आहे? आत्मा.
ऐक नाही, देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू, सगळ्यांच्या मतीला नाम बुद्धीला प्रकाशन करणारा तू जागृतीमध्ये आहे, स्वप्नामध्ये आहे आणि सुषुप्तीमध्ये आहे. म्हणजे तिन्ही अवस्थेमध्ये आहे आणि तिन्ही काळामध्ये सुद्धा तो आत्मा आहेच, तो सत्य आहे. पण सुषुप्तीतही त्याचा लय आहे बघा. आता सुषुप्तीमध्ये त्यांचा लय आहे. त्यांचा लय म्हणजे कोणचा लय आहे, तर हे ज्ञानेंद्रिय वगैरे जे आहे का नाही त्यांचा लय आहे. आणि कशाचा लय आहे, तर अंतःकरणाचा लय आहे. कारण हे सगळे कुठं राहतात, अविद्या वृत्तीमध्ये, अविद्यामध्ये हे सगळे लीन होऊन जात असतात आणि अविद्या कार्य त्या ठिकाणी उत्पन्न होत असतं. आता परत नवीन शंका होईल, त्याच्या आधी मी थांबून घ्यायचा प्रयत्न करतो, उद्याला पाहू त्याचा विचार. पण सुषुप्तीत त्याचा लय आहे. यास्तव सुषुप्ती अवस्थेमध्ये अविद्या वृत्तीकडून आत्म्याचा प्रकाश व अज्ञानाचे सुखाचे भान करवितो. कोण करवितो, तोच करवितो असतो. कारण देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो, कोण प्रकाशन करतो, तो असणारा ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सो संवेद्या, जय जय तुझा जय जयकार असू द्या. कोणाचा, सो संवेद्या, स्वतःचं सगळं ज्ञान करून देणारा असतो तो ससंवेद्या असतो, आहे का नाही. कोण, आत्मरूपा, आहे का नाही, आत्मा, आहे का नाही, हाच त्या ठिकाणी भान करवितो. जर खाली पहा, आत्मस्वरूप प्रकाश अज्ञानाच्या विरोधी नसता तर, बघा आता मुद्दा परत उपस्थित झाला. आहे का नाही, आत्मस्वरूप प्रकाश म्हणजे जो आत्मस्वरूपाचा जो प्रकाश आहे का नाही अज्ञानाच्या विरोधी असता तर सुषुप्तीमध्ये अज्ञानाची प्रतीती झाली नसती. का झाली असते, आता झाली नसती. म्हणजे आत्मज्ञानापुढे अज्ञान आलेच नसते. आले असते का, आले नसते. परंतु आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाची प्रतीती येते म्हणून आत्मप्रकाश अज्ञानाचा बाधक नाही, उलट त्याला काय साधक आहे. म्हणून सामान्य ज्ञान हे अज्ञानाला बाधक नसून साधक आहे आणि विशेष ज्ञान ते अज्ञानाला साधक नसून बाधक आहे. या अभिप्रायाने सामान्य चैतन्य अज्ञानाच्या विरोधी नाही. आता नवीन मुद्दा बरं का, ते सामान्य ज्ञान तिथं चैतन्य घ्यायचं. म्हणून या अभिप्रायाने सामान्य चैतन्य अज्ञानाच्या विरोधी नाही, विषय चैतन्य अज्ञानाच्या विरोधी आहे. आता हे सामान्य चैतन्य काय आणि विषय चैतन्य काय याचा सारा विचार काय करू आपण उद्याला पाहू. आता वेळ या ठिकाणी झालेली आहे. ओंकार महाराज प्रश्न काढा वाटलंच तर, ठीक आहे. सर्वांना राम.